सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. इमॅन्युएल मराठी अलायन्स चर्च आपले स्वागत करीत आहे. आजच्या प्रभुवारी आपण परत एकदा जमत आहोत. मागील आठवडाभर देवापाने आपल्याला चांगल्यातीने सांभाळलं, सर्व प्रकारच्या रोगराई अपघातापासून आपलं संरक्षण केलं, कोरोनापासून विशेष करून आपल्याला सांभाळलेलं आहे. याबद्दल आपण प्रभू परमेश्वराची स्तुती करू. यावेळेस आपण परमेश्वराची चांगल्या प्रकारे उपकारस्तुती करत आहोत हे परमेश्वरालाही माहीत आहे. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करत आहे हे आपल्या दररोजच्या जगण्यावरून जीवनावरून दिसत आहे. खरोखर आजच्या दिवसासाठी आपण परमेश्वराची उपकारस्तुती किती केली तरी ती कमी आहे. मला वाटतं की ह्या रविवारपासून आपल्याला नवीन पाळकाची उपस्थिती जाणवणार आहे. आपल्या इमॅन्युएल मराठी अलायन्स चर्चला 16 वर्ष झालेली आहेत. आपण वेगळे झालेलो आहोत आणि आपण दरवेळेस पाळक शोधत आहोत. आतापर्यंत आपले 3 पाळक बदललेले आहेत आणि त्यांनी आपले पुढचे सर्व जीवनाची जी व्यवस्था आहे त्यासाठी त्यांनी आपल्या मंडळीतून त्यांचं रिझाईन केलेलं आहे. पुष्कळशा अडीअडचणी ह्या दिवसात आपल्याला आहेत आणि त्यावर आपण मात करीत आहोत. आतापर्यंत आपल्याला रेव्हरंड ग्लॅडविन जयकर आणि त्यांचा ग्रुप नंदुरबार ह्या सर्वांनी फारच चांगल्या प्रकारे चालवलेला आहे, मदत केलेली आहे. मला वाटतं की आपल्या मंडळीचा पाळकाचा शोध देवपाने संपवला आहे. आपल्या सर्वांच्या प्रार्थना देवपाने ऐकलेल्या आहेत आणि आपल्याला एक तरुण तडफदार पाळक परत एकदा मिळत आहे. प्रार्थनापूर्वक आपण सर्व गोष्टी देवासमोर मांडत आहोत. सैतान जरी कार्य करतच आहे की त्याला नको की आपली मंडळी एकत्र राहावी, आपली मंडळीतील आपण कुटुंब या नात्याने एकत्र राहावे. पण मी देवाची उपकारस्तुती करतो की त्याने आतापर्यंत आपल्या सर्वांना विश्वासात बळकट धरून ठेवलेला आहे. प्रभू परमेश्वरावर आपण जो विश्वास टाकलेला आहे आणि वेगळे झालेलो आहोत, आज आपण अशा परिस्थितीतही एकत्र येत आहोत. जरी मागच्या वर्षी आपल्याकडे जे पाळक होते ते आले आणि गेले, कारण त्यांचा 11 महिन्यांचाच कार्यकाळ होता. कारण आपण नवीन पाळकाच्या शोधात होतो. पुष्कळशे पाळकांनी आपल्याला अर्ज केलेले आहेत, पण आपल्याला तरुण तडफदार आणि आपल्या मंडळीला घेऊन चालणारा एक चांगला मेंढपाळ पाहिजे आणि त्यासाठी आपण त्या विचारात होतो, त्या शोधात होतो. आणि पटेल दादाशी माझं पुष्कळ बोलणं झालं आणि आज आपल्याला जे पाळक मिळालेले आहेत ते जॉन पॉल साळवे या नावानेच आहे आणि तरुण तडफदार पाळक आहेत. स्वतः सर्व शिक्षित आहेत, सर्व गोष्टी त्यांना येतात. तरुणांनाही ते चालवतील. प्रेझेंट वर्शिपमध्ये ते स्वतः आपल्याला घेऊन जातील, उपदेशही ते करतील. सर्व प्रकारची लीडिंग त्यांच्याजवळ आहे आणि मी त्यांचा उपदेश ऐकलेला आहे आणि मलाही देवापाने विश्वास दिला की आज आपल्या मंडळीला जो पाळकाचा शोध होता तो संपलेला आहे असं आम्ही गृहीत धरूनच चालत आहोत. कारण अजून त्यांचं अपॉइंटमेंटबद्दल काही बोलणं झालेलं नाही, पण त्यांना आज उपदेशाची आपण संधी दिलेली आहे आणि आज ते सुरुवातीपासून आपल्याला चालवणार आहेत. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की तरुण तडफदार पाळक, शिक्षित पाळक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांनीही होकार दिलेला आहे. पण अजून पंचाशी आपलं बोलणं व्हायचं आहे आणि मधातच पटेल दादा हे आपल्यातून प्रभूकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे फार मोठी हानी आपल्याला झालेली आहे. कारण ते डिसिजनर होते, चांगले डिसिजन घेणारे होते आणि आज आपल्याला एका परत एकदा चांगल्या सेक्रेटरीची गरज आहे. म्हणून मंडळीतील जे उत्साही आहेत त्यांनी कृपा करून फोन करावा की ह्या पदासाठी कोण लायक आहे. कृपा करून ज्यांचं डेडिकेशन आपल्याला राहील ह्या मंडळीसाठी आणि सर्व कार्यासाठी अर्ध्या रात्री उभे राहतील असे सेक्रेटरी आपल्याला पाहिजे आहेत. तेव्हा कृपा करून लोकांनी, आपल्या मंडळीतील सर्व सभासदांनी एक नाव सुचवावं, जेणेकरून जे
हे काम आपल्यासाठी पूर्ण करू शकतील. मी देवाची उपकारस्तुती करतो की आज आपल्याला सुरुवातीपासूनच आपली जशी प्रार्थना व्हायची त्या प्रकारे पाळकसाहेब आपल्याला चालवतील आणि प्रेज अँड वर्शिपमध्ये सुरुवातीला नेतील. त्या अगोदर मी प्रार्थना करतो आणि आपल्या काही विनंत्या ज्या आहेत आता ह्यापुढे परत एकदा सांगतो की सर्व विनंत्या त्यांनी पंचासमोर ठेवाव्यात. कोणी आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. कोणाचे वाढदिवस झाले, कोणाला उपकारस्तुती करायची, त्यांनी आपल्याला नावं आम्हाला सांगावी जेणेकरून आम्ही त्यांच्यासाठी ह्या प्रार्थनेमध्ये आठवण करू आणि ठेवू. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. आनंदाचे क्षण त्यांच्यासोबत घालवण्यात येतील. आणि जेव्हा आपलं चर्च संपून जातं त्याच्या शेवटी परत एकदा लोकांचे जर वाढदिवस असतील तर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येतील. आणि असल्या प्रकारे तसंच कोणाला काही गरजा आहे परत एकदा सांगतो की पुढच्या आठवड्यामध्ये सर्वांना ज्या ज्या लोकांना गरजा आहे अशांनी नावं पण द्यावे. मला फोन करावा विशेष करून, कारण त्यांना किट वाटप करणार आहोत. सर्व अन्नधान्य जवळजवळ देवापाने आपल्याला पुरविलेलं आहे आणि ते लवकरात लवकर आपल्या मंडळीतील लोकांना आणि ख्रिस्ती इतर लोकांना पण वाटप करणार आहोत. तेव्हा कृपा करून पहिले आपल्या लोकांचे नावं मला आले तर बरं राहतील. काही काळजी करू नका, काही लाजू नका, कारण माझ्यासारख्याला पण किटची गरज आहे. देवा पुरवत आहे सर्व गोष्टी, पण मला पण असं वाटतं की अन्नधान्य मिळावं. आणि देवा आपल्याला कोणत्याच प्रकारे उपाशी राहू देत नाही हे आपल्याला प्रखरतेने जाणवलेलं असेल, म्हणून आपण त्याच्यामध्ये अधिक विश्वासाने वाढूया. मी परत एकदा विनंती करेल की आपला प्रार्थनेमध्ये आपण जाणार आहोत. अविनाश भालतिलकसाठी विशेष करून प्रार्थनेत आठवण ठेवा. तो करोनाच्या पेशंट लोकांची सेवा करता करता स्वतः करोनाग्रस्त झालेला आहे. आज 4-5 दिवस झाले रेल्वे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, पण आपल्या प्रार्थनेमुळे त्याचा ताप संपूर्णपणे संपलेला आहे आणि देवा त्याला लवकर बरं करून आपल्या घरी स्वकुटुंबात घेऊन जाईल. त्याचे आई वडील जरी त्याच्यापासून दूर आहे त्यांच्यासाठी पण आपण प्रार्थनेत राहू. तसंच परत एकदा पटेल दादा आणि त्यांच्या परिवारासाठी आपण प्रार्थनेत राहू की ते अजूनही दुःखी आहेत, कारण फार मोठा आघात मंडळीच्या संगती त्यांना झालेला आहे. आणि देवापत ही सर्व गोष्ट त्यांच्यासाठी पूर्ण करू शकतो, त्यांना सहाय्य करू शकतो आणि सर्व प्रकारे त्यांना शांती देऊ शकतो. यावेळेस आपण प्रार्थनेत जाऊ आणि आपण सर्वजण परत एकदा आपल्या घरामध्ये बसले असताना प्रत्येकजण आपापल्या कुटुंबासंगती प्रार्थनेत जाऊया. मी प्रार्थना करतो. पवित्र पवित्र सेनाधीश देवा, अब्राहम इजाक याकूबाच्या पवित्र देवा, ही प्रार्थनेची गोळाने चांगली वेळ दाखवलीस. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. मागील आठवडाभर देवा आम्हा सर्वांना तू तुझ्या पवित्रतेत राखून ठेवलं, सांभाळून ठेवलंस. कोणत्याच गोष्टीची कमतरता ही आम्हाला तू जाणीव दिली नाहीस. अन्नधान्य, पैसा, मेडिसिन आणि सर्व प्रकारे शरीर प्रकृती हे सर्व तू ठणठणीत ठेवून आम्हाला आशीर्वादित केलंस. याबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझे उपकार मानतो. मंडळीतील सर्व लहान थोर जे आहेत हे सर्व देवपा तुला समर्पित एक कुटुंब आहे. इमॅन्युएल चर्च हे एक समर्पित कुटुंब आहे आणि या सर्व कुटुंबामध्ये देवपा कमी उच्च नीचता होऊ शकते. लोक एक दुसऱ्याबद्दल खोटं सांगू शकतात, बोलू शकतात, पण देवपा आम्ही आमच्या कुटुंबामध्ये एकत्र असताना ह्या गोष्टीवर आम्ही विश्वास करत नाही. कोणत्याच गोष्टीची कमतरता आम्हाला नाही. याबद्दल आम्ही तुझ्या आशीर्वादाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. हो माझ्या पवित्र देवा, दया कर आणि सर्व प्रकारे आमच्या लोकांना तू तुझ्या सान्निध्यात ठेव आणि सर्व प्रकारच्या आत्मिकतेत वाढव. दया कर माझ्या बाप्पा की करोनापासून लवकर जगाला मुक्ती मिळावी, म्हणून तुझ्या बाप्पा लवकर लसही जी तयार होते ती लोकांना मिळावी, स्वस्तात मिळावी आणि जेणेकरून बरे व्हावे लोक अस्तित्व होते. जरी लोक आता ह्या आजाराला कंटाळले आणि घाबरत नाही म्हणतात आहे, पण देवा आज आम्ही जळगाव डिस्ट्रिक्टसाठी मागतो की 850 लोकांचा आकडा पार केलेला आहे एका दिवसात आणि देवा दररोज वाढ होत आहे. कारण अशी गोष्ट आली आहे की करोनापासून गव्हर्नमेंटने सांगितलं की आम्ही खूप प्रिकॉशन घेण्यासाठी सांगितलं शेवटी गव्हर्नमेंटने सर्व ओपन करून टाकलेलं आहे. आज लोक
निर्धास्तपणे एक दुसऱ्याशी बोलतात, फिरतात, वागतात, जवळ जातात आहे आणि त्यांना समजत नाही की करोनापासून आपण कसं डिस्टन्स ठेवायचा आहे लोकांमध्ये आणि मास्क लावायचा आहे. या सर्व गोष्टी ते विसरून चाललेल्या आहे आणि दररोज पुष्कळ लोकांची आजारामध्ये भर पडत आहे. तेव्हा तू दया कर माझ्या बाप्पा, या आजाराला लवकर जगातून नाहीसा कर. ही जी पीडा आहे जशी इस्रायल लोकांवरती होती तशी आमच्यावर आम्ही समजतो आहे, कारण आम्ही पातकी लोक आहोत आणि जगिकरित्या आम्ही वाढत आहोत. इंटरनेटद्वारे देवापास सर्व गोष्टी लहान लेकरापासून तो मोठ्यापर्यंत समजत असताना त्याचा दुरुपयोग आम्ही करत आहोत. तेव्हा सदोम आणि गमोरासारखी आमची स्थिती होऊ देऊ नको माझ्या पवित्र देवा. दया कर आणि लवकरात लवकर जे तुझं येणं होणार आहे तेव्हा त्यासाठी आम्ही तयार राहावं, म्हणून तू आमच्या सर्व लोकांची तयारी असू दे. हो माझ्या बापा, संपूर्ण इमानुएल चर्चचं कुटुंब तुझ्या हातात सोपवून देतो. तसंच मागतो जे कोणी या कोरोनामध्ये झटत आहे, आमचे मंत्रिमंडळ जे आहेत, प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि त्यांच्या हाताखालील सर्व मंत्रिमंडळ, तसंच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या हाताखालील मंत्रिमंडळ, तसंच आमचे जळगावचे कलेक्टर आणि नगरपालिका, महानगरपालिका आणि त्यांचं सर्व सहकारी, पोलीस दल, मिलिटरी आणि SRPF, तसंच डॉक्टर, नर्सेस आणि त्यांच्या हाताखाली सर्व काम करणारे, करोना योद्धामध्ये काम करणारे जे संस्था आहेत त्या आणि त्यामध्ये सर्व असणारे सर्व लोक देवा. ज्या ख्रिस्ती संस्था विशेष करून यामध्ये काम करताय, जे ख्रिस्ती मंडळ्या यामध्ये सहभागी होते, अशा सर्वांची आम्ही आठवण करतो. आपण सर्वांना करोनापासून तू सांभाळ माझ्या पवित्र देवा. दया कर आणि हा रोग कोणाला होऊ देऊ नको आणि ह्याद्वारे कोणाचा मृत्यू होऊ देऊ नको. तुला सर्व गोष्टी अवगत आहे. आमच्या प्रार्थना कळकळीच्या आहे की हा रोग जगातून लवकर नाहीसा व्हावा. आता मागतो माझ्या बाप्पा की आम्ही तुझी उपकार स्तुती करतो की आम्हाला तू नवीन पाळक दिलेले आहेत. लवकरात लवकर त्यांची अपॉइंटमेंट होऊन द्यावा. ते जेव्हा पण चर्च उघडं होतील तेव्हा आम्हाला ते तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन उपदेश देतील, तुझ्या पवित्र वचनाची फोड करतील. म्हणून त्यांना देवपा आजच आम्ही पवित्र आत्म्याद्वारे त्यांना वेगळं करतो आणि त्यांना पवित्र करतो आणि त्यांच्याद्वारे तू बोल, त्यांना पवित्र आत्म्याची टोचणी लागू दे आणि ते उत्तम मेंढपाळ, जसं की तरुण उत्तम मेंढपाळ ते राहतील आणि मंडळीची सेवा करतील, असं तू कृपांदय करून होऊ दे. हो बाप्पा, सर्व शैतानी अडीअडचणी तू दूर कर, जेणेकरून देवप्पा ह्या आमच्या मंडळीला परत एकदा सर्व सुस्थितीमध्ये जाता येईल. लवकरच आम्हाला चर्च बांधायचं आहे, त्यासाठी आमचे मार्ग मोकळे कर. जे शैतानी अडकणं त्यामध्ये उत्पन्न करतात आहेत ते सर्व तू नाहीसे करणार आहेत, हा आमचा विश्वास आहे. मागतो बाप्पा की पुढची संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवून देतो. प्रेज अँड वर्शिप आणि त्यानंतरचा तुझा पवित्र मानना जो आम्हाला मिळणार आहे, तेव्हा तू आपल्या सेवकाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर आणि सर्व प्रकारे त्यांच्या तोंडाला देवपा, जिभेला तू स्पर्श कर आणि जे काही शब्द ते निघतील ते पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित असतील, असं तू कृपांदय करू दे. आज तू आमच्या सर्व मंडळीतील आणि जे लोक फेसबुकवर आणि यूट्यूबवर हा प्रोग्राम पाहणार आहे त्या सर्वांच्या मनाचा तू ताबा घे आणि सर्वांना तू तुझी शांती तू परत एकदा दे. सर्व प्रकारचे आशीर्वाद तू आम्हाला देऊन देवपा आशीर्वादित केलेलं आहे, याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. ही लहान विनंती प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. मी पुढील वेळ रेव्हरंड जॉन साळवे यांच्या हातामध्ये देतो आणि ते आपल्याला प्रेज अँड वर्शिपमध्ये नेतील आणि पुढील पूर्ण कार्यक्रम जो मंडळीचा आहे ते चालवतील. थँक्यू. सर्वांचे प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करतो. सर्वांना सलाम. संपूर्ण जगात तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या नावात मी सर्वांना मी शुभेच्छा देतो. खरोखर प्रभू महान आहे, त्याची दया आमच्यावर आहे. माझ्या प्रियांनो, सुखी आराधनेमध्ये देवाच्या वचनामध्ये जाण्या अगोदर आम्ही देवाकडे प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया आणि आम्ही आमचं समर्पण करूया. 2 मिनिटाची आम्ही प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुला धन्यवाद, तुला उंचावतो. तू थोर, तू जिवंत बापा आहेस प्रभू. मी प्रार्थना करतो ह्यावेळेस होणारी गीत, होणारी सुखी आराधना तुझ्या हातामध्ये सोपवतो. होणारं वचन तुझ्या आत्म्याने भरलेलं असू दे. सर्व काही प्रभू तुझ्या हातामध्ये सोपवतो. सर्व जे ऐकणारे आहेत आणि प्रभू सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. मला देखील प्रभू तुझ्या वचनाचं मार्गदर्शन कर. तुझ्या प्रभू तुझं कार्य तू कर. बोल तुझे नाव सुखव. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून ते प्रभूची. आमेन.
या आम्ही प्रभूचे नाव धन्यवाद देऊया, काही गीत गाऊया, आम्ही आमचं समर्पण करूया प्रभूला सर्वजण. थँक्यू जीसस. आम्ही आमचे डोळे बंद करूया यावेळेस, आम्ही समर्पण करूया प्रभू. आम्ही त्याच्या चरणामध्ये जाणार आहोत सर्वजण. त्या चरणी आम्ही नतमस्तक होऊया, त्याला समर्पण होऊया. आपल्या अंतःकरणाची आम्ही तयारी करणार आहोत यावेळेस. माझ्या प्रियांनो, हीच वेळ आहे प्रभूला समर्पण करायची. यीशु के चरणों में आराधना करें. यीशु के चरणों में आराधना करें. हाथों को उठाकर हम आराधना करें. हाथों को उठाकर हम आराधना करें. आराधना आत्मा से भरकर हम आराधना करें. आत्मा से भरकर हम आराधना करें. आराधना ईश्वर तुझ्या आभार मानतो यावेळेस, तुझ्या आराधना करण्यासाठी प्रभू. जो आमच्यामध्ये आहेस, आमचा विश्वास आहे, तू कार्य करत आहेस. धन्यवाद. थँक्यू जीसस. आम्ही तुझी आराधना करतो. या आम्ही प्रभूच्या गौरवासाठी आणखीन गीत गाऊया, त्याचे नाव धन्यवाद देऊया. येशू त्या प्रभूच्या नावाला एक गीत गाऊया.
यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. येशू नावामध्ये आम्हाला मुक्ती आहे माझ्या प्राण. येशू नावामध्ये आम्हाला जीवन आहे. येशू नावामध्ये आम्हाला तारण आहे. येशू नावामध्ये आम्हाला मुक्ती आहे. येशू नावामध्ये आम्हाला नवीन जीवन आहे. येशू नावामध्ये आरोग्य आहे. येशू नावामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या प्राणो, येशू नावामध्ये मेले लोक जिवंत होतात आणि त्या येशू नावाचे आम्हाला जे जे कार्य करायचं आहे. तुम्ही सर्वजण तयार आहात? या संपूर्ण जगाला आज येशूची गरज आहे माझ्या प्राणो. आणि ह्या सर्व आजारांपेक्षा, सर्व दुःखापेक्षा, सर्व प्रकारच्या संकटापेक्षा, सर्व प्रकारच्या मोठ्या मोठ्या आजारापेक्षा सर्वात महान, सर्वात उंच नाव येशू आहे. ठीक आहे, आम्ही प्रभूच्या नावात धन्यवाद देणार आहोत सर्वजण आणि हे गीत गाऊया. येशू तेरा नाम सबसे ऊंचा आहे. आम्ही तो काय बोलतो सर्वजण? येशूचं नाव सर्वात उंच आहे.
सलाम करे, जिस नाम से शैतान करे, उस नाम की जय जय करे, जिस नाम से जमाना झुके, उस नाम की सलाम करे, जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम, जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान के जाल से, यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान के जाल से। तो गाओ हालेलुया, 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 हालेलुया, तो गाओ हालेलुया। या मी प्रभूच्या नावात धन्यवाद देणार आहोत। आणखीन एक गीत गाऊया आम्ही प्रभूच्या गौरवासाठी। खरोखर तो महान आहे, तो जीवित आहे आणि तो अद्भुत आहे माझ्या प्रियांनो, त्याच्यासारखं कोणीच नाही। या आम्ही प्रभूच्या गौरवासाठी आणखीन एक गीत गाऊया। राहु की ज्योति है तू। का पानी है तू, कहानी है तू, ये तू, ये तू, राहु की ज्योति है तू। सर्वत्र गाऊया। झरनों का पानी है तू, कहानी है तू, तू है तू, तू है तू।
स्वर्ग का राजा भी तू ही तू राहु की ज्योति है तू, चरणों का पानी है तू, मेरी कहानी है तू, यीशु मसीहा है तू, यीशु खुदावन है तू, यहोवा भी तू, तू ही तू, तू ही तू। है तू, मुर्दों की जान है तू, अंधों की आँख है तू, मुर्दों की जान है तू, यहोवा राफा भी तू, तू ही तू, तू ही तू, मसीहा है तू, यीशु खुदावन है तू, इब्ने यहोवा भी तू, तू ही तू, तू ही तू। क्या सर्व जण मिळून गाऊया गाणं? प्यासे का पानी है तू, भूखों की रोटी है तू, प्यासे का पानी है तू, भूखों की रोटी है तू, यहोवा हीरे भी तू, तू ही तू, राहु की ज्योति है तू, झरनों का पानी है तू, कहानी है तू, रे तू, रे तू, यीशु मसीहा है तू, यीशु खुदावन है तू, इब्ने यहोवा भी तू, तू ही तू, तू ही तू, तू ही तू। या आम्ही सर्वजण डोळे बंद करूया यावेळेस. आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये जाणार आहोत. खरोखर देव महान आहे, त्याची दया महान आहे माझ्याकडनं. आमच्या मागण्या पलीकडे देणारा देव आहे. आम्ही सर्वजण डोळे बंद करूया यावेळेस. कोणीच तिकडे तिकडे बघणार नाही. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. आम्ही तुझी स्तुती करू, तुझ्या नावात धन्यवाद देतो प्रभूजी. स्तुति गाऊं मैं
साथ स्तुति गाऊंगा। यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज़्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु में। मांगने से ज़्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु में। धन्यवाद के साथ, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा। यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊंगी प्रभु ने साधो वरदान। सेवा पूरी करके पाऊंगी प्रभु ने साधो वरदान। मिळून गाऊया धन्यवाद तुझा। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा। यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद प्रभूजी, कोटी कोटी आम्ही तुझे आभार, तुझे उपकार, कोटी कोटी धन्यवाद तुला देतो प्रभू येशू। तू योग्य आहेस प्रभू, तू यास पात्र आहेस माझ्या प्रभू। या दिवसामध्ये तू आमच्या बरोबर होतास प्रभू, आणि योग्य तुझ्या पलीकडे तू आम्हाला पुरवलास प्रभू येशू। तुला धन्यवाद देतो माझ्या राज्य। योग्य वेळेस योग्य ठिकाणी योग्य गोष्ट तू आम्हाला तू पुरवलीस प्रभू, तुझे आभार उपकार मानतो प्रभूजी। खरोखर तुला आमची जाणीव आहे प्रभू, तू आम्हाला जाणतोस प्रभू येशू। आमच्या मागण्या पलीकडे उत्तमातलं उत्तम देणारा तू जीवन देव आहेस प्रभूजी। मी प्रार्थना करतो, दुर्बळ तुझ्या हातानं सोपवतो। मी प्रार्थना करतो प्रभू, होणारं वचन तुझ्या कारणे येशू तुझ्या पवित्र आत्म्याने भरलेला असते प्रभूजी। होऊ दे तुझ्या नावाचं गौरव, सर्व काही तुझ्या गौरवासाठी, तुझ्या स्तुतीसाठी होऊ दे। येशूच्या नावात प्रार्थना विनंती करतो म्हणून त्या प्रभूजी, आमेन आमेन। या आम्ही सर्वजण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत। मी प्रभूचे नाव धन्यवाद देतो सुंदरशे वेळेसाठी, त्याचे उपकार, त्याचे आभार मानतो। खरोखर देव अद्भुत आहे आणि आम्ही
काय योजना करतो त्यापेक्षा पलीकडे आमच्यासाठी उत्तम विचार करणारा देव आमच्या बरोबर आहे. आम्ही तेच पाहणार आहोत आजच्या वाचनाशास्त्र भागातून. आज देवाने खूप अद्भुतरित्या आम्हाला या ठिकाणी चालवलेल्या माझ्या प्रेमानं आम्ही प्रभूच्या नावाला धन्यवाद देणार आहोत. आम्ही देवाचं वचन ऐकणार आहोत. यावेळेस आपल्या मनाची आम्ही तयारी करूया. जकर्या 4:7. जकर्या जुन्या करारातलं पुस्तक जकर्या याचा 4था अध्याय आम्ही पाहणार आहोत. जकर्या 4:7 हे ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो आणि ज्यावेळेस आम्हाला हे समजून येतं, ज्यावेळेस आम्ही 1 पासून ज्यावेळेस जकर्याचं पुस्तक आम्ही ज्यावेळेस वाचायला लागतो माझ्या प्लॅननं, त्यावेळेस आम्हाला याचे मागचं जे बॅकग्राऊंड आहे म्हणतो आपण किंवा याचं पार्श्वभूमी किंवा याचं मागील सर्व ज्यावेळेस आम्ही माहिती करून घ्यायचा असतो, याचं मागचं हे कसं घडलंय सगळ्या गोष्टी हे आम्हाला 1 पासून तर ज्यावेळेस आम्ही 4 पर्यंत वाचतो त्यावेळेस आम्हाला ही गोष्ट समजून येते की येशू जकर्याच्या पुस्तकामध्ये 4थ्या अध्यायामध्ये झेरुबाबेल म्हणून एक दास आहे आणि त्याविषयी देव एक या ठिकाणी अद्भुतरित्या एक देव कार्य करत आहे आणि त्याच्याविषयी देव खूप छान त्याच्याविषयी बोलतो. आणि आम्ही पाहणार आहोत की हा जो व्यक्ती आहे झेरुबाबेल हा कोण आहे. इंग्लिशमध्ये याला झेरुबाबेल म्हटलेलं आहे आणि मराठीमध्ये याला आम्ही पाहणार आहोत. सर्वप्रथम मी तुमच्यासाठी इंग्लिशमध्ये वाचणार आहे. 1 ते 7 पर्यंत आम्ही वाचणार आहोत. जकर्या 4:7. Now the angels who talked with me came back and wakened me, as a man who is wakened out of his sleep. And he said to me, "What do you see?" So I said, "I am looking, and there is a lampstand of solid gold with a bowl on the top of it, and a stand of 7 lamps with 7 pipes to the 7 lamps. 2 olive trees are by it, one at the right of the bowl and the other at its left." So I answered and spoke to the angel who talked with me, saying, "What are these, my Lord?" And the 5th verse says, "Then the angel who talked with me answered and said to me, 'Do you not know what these are?' And I said, 'No, my Lord.'" Zerubbabel saying, so he answered and said to me, "This is the word of the Lord, Zerubbabel, not by might, not by power, but my spirit says the Lord of hosts." 7th verse here, very carefully. "Who are you, O great mountain? Before Zerubbabel you shall become a plain, and he shall bring forth capstone with shouts of grace to it." आम्ही मराठीमध्ये पाहणार आहोत जकर्या 4:7 मध्ये काय म्हटलेलं आहे. जकर्या 4:7 आम्ही वचन वाचणार आहोत. जकर्या याचा 4था अध्याय आणि 7वं वचन आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. हे महान पर्वता, तू काय आहेस? जेरुबाबेल पुढे तू सपाट मैदान होशील व तो त्यावर अनुग्रह असा गजर करीत कोळशीला पुढे आणील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
आम्ही प्रभूच्या नावात धन्यवाद देणार आहोत. खरोखर खूप अद्भुत वचन आहे. आम्ही हे वाचलं आहे आणि याच्याविषयी देवाची इच्छा काय आहे आपल्या जीवनामध्ये हे आम्ही पाहणार आहोत. आणि म्हणून आम्ही थोडा वेळ 1 मिनिट आम्ही देवाच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आम्ही मदत मागूया प्रभूला की प्रभू मला मदत कर, मला सहाय्य कर. तुझ्या वचनामध्ये तुझं वचन समजण्यासाठी आम्ही प्रार्थना करूया. हे प्रभू महान जीवित परमेश्वरा, आम्ही तुझे आभार आणि तुझे उपकार मानतो प्रभू. मी प्रार्थना करतो हे वचन तू दिलंस प्रभू, तुझे आभार मानतो. तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये प्रगट कर प्रभू आणि याद्वारे तुझे नावाचं तू गौरव करून घे. हो दे तुझे नावाचं गौरव. जे ऐकत आहेत प्रभू त्यांना देखील सहाय्य कर, त्यांना देखील मदत कर प्रभू हे वचन ऐकण्यासाठी प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणतो प्रभूजी, आमेन. तर आम्ही या ठिकाणी पाहतो जकर्याच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे 4थ्या अध्याय आणि 7व्या वचनामध्ये की हु आर यू ओ ग्रेट माउंटन. इंग्लिश मध्ये म्हटलेलं, मराठीमध्ये म्हटलेलं आहे की हे महान पर्वता तू कोण आहे जेरुबाबेल पुढे. तू आहे कोण जेरुबाबेल पुढे. प्रश्न असा केलेला आहे तू काय आहेस. व्हॉट आर यू ओ ग्रेट माउंटन. इंग्लिश मध्ये म्हटलेलं हु आर यू म्हणजे तू कोण आहेस. याचा दिशा एकीकडे जाती. प्रश्न की तू कोण आहेस, तू काय आहेस. आम्ही या ठिकाणी पाहतो माझे प्रियांनो, ज्यावेळेस याच्यावर मी अभ्यास करत होतो देवाने मला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आणि ज्यावेळेस अभ्यास करत असताना मला कळालं की जेरुबाबेलनी एक देवाचं एक कार्य हातात घेतलं होतं माझ्या प्रियांनो. एक कार्य हातामध्ये घेतल्यामुळं त्याला खूप साऱ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये करायच्या होत्या आणि देवाचं कार्य पूर्ण करत असताना त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारे त्या ठिकाणी संकट त्या ठिकाणी त्याला दिसत होतं. त्या जीवनामध्ये त्याला तिथं अडचण भेटत होतं. देवाचं कार्य करत असताना, देवाचे मंदिराची स्थापना करत असताना, पूर्ण स्थापना करत असताना आम्ही ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आम्हाला समजून सगळ्या गोष्टी का बरं या गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहे. याचं कारण हे की जेरुबाबेल जो देवाचा दास आहे त्याने काय केलं तुम्हाला माहिती का. या गोष्टी त्याच्या हातामध्ये घेतलेल्या होत्या. जेरुबाबेलने देवाचं कार्य हातात घेतलं होतं आणि जेरुबाबेल देवाचं काम करत होतं. परंतु हे देवाचं काम करत असताना त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्याला अडकण होत होतं माझ्या. आणि मी एकदा हे वचन वाचत असताना मी एकच वचन वाचलं माझ्या प्रियांनो. हे वचन माझ्या हृदयाला एक हॅमर प्रमाणे किंवा एक मोठ्या हातोड्याप्रमाणे एक मोठा दगड माझ्या हृदयाला असं लागला असं मला जाणवलं माझ्या प्रियांनो. हे खरोखर देवाचं वचन अद्भुत आहे. किती महान गोष्ट असू दे, किती गोष्ट असू द्या, त्याच्या समोर हे वचन मजबूतपणे उभा करणारा आम्हाला जिवंत वचन आहे. म्हणजे देवाचं वचन आहे. म्हणून आम्ही हे वाचणार आहोत, याच्यावर मनन करणार आहोत, याच्यावर आम्ही ऐकणार आहोत की देवाने जेरुबाबेल पुढं जेरुबाबेलसाठी का बरं म्हटलेलं आहे. देवाने जेरुबाबेलसाठी म्हटलेलं आहे की कारण जेरुबाबेल त्याच्या जीवनामध्ये समस्याला तोंड देत होता आणि अशा कारणामुळे त्याचं अडचण त्या ठिकाणी होत होतं. आणि म्हणून देव म्हणून स्वतः म्हणते, देवाने देवदूताला पाठवून स्वतः त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की हु आर यू ओ मायटी माउंटन, ओ ग्रेट माउंटन. हे महान पर्वत तू काय आहेस जेरुबाबेल पुढे. आणि हाच प्रश्न आज आम्हाला पण आमच्यासाठी पण देवाने केलेला आहे. ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो या शब्दाचा हु आर यू ग्रेट माउंटन, ज्यावेळेस आम्ही याचं अलंकारिक रूप बघतो, या वचनाचा अलंकारिक रूप, ठीक आहे, लक्षात द्या इकडं खूप याच्यात लक्ष द्या. अलंकारिक रूपाने ज्यावेळेस आम्ही बघतो याला, त्यावेळेस एक महान पर्वत याला when we study the word mountain, we understand the terminology and the background of this word. Here we see there is kind of the terminology is different. शब्द हा वेगळा आहे पण याचा अर्थ, याचा म्हणायचा अर्थ वेगळा आहे माझ्याकडनं. माउंटन डिनोट्स टू द डिफिकल्टीज. आणि हे जे पर्वत आहे एक प्रकारे एक संकटाला किंवा एक अडचण, एक मोठं डिफिकल्टी किंवा एक मोठं हिंड्रन्स किंवा आपण म्हणतो किंवा एक अडचण ज्याला म्हणतो हे त्याला दर्शवतं. याचं अलंकारिक भाषा फिगरेटिव्ह लँग्वेज इट इज नोन ॲज डिफिकल्टीज. इन आवर ख्रिश्चन लाईफ वी फेस सच डिफिकल्टीज टू. आणि आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही पुष्कळशा समस्येला आम्ही तोड देतो माझ्या प्रियांनो.
आम्ही देखील देवाचं कार्य हाती घेतलेलं आहे. आम्ही देखील निर्णय घेतलेला आहे की देवा, मी आजपासून तुझ्यासाठी जगणार आहे. आणि आम्ही प्रभूच्या नावाला धन्यवाद देणार आहोत. आणि म्हणून आम्हाला या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. माझ्या मित्रांनो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला ख्रिस्ती कार्य पुढे नेण्यासाठी आम्हाला खूप गरजेचं आहे. आम्हाला देवाचं कार्य करायचं आहे. देवाचं कार्य म्हणजे आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की मला देवासाठी जगायचं आहे, मला ख्रिस्तासाठी जगायचं आहे. परंतु हे ख्रिस्तासाठी जगणं, टू लिव्ह फॉर क्राइस्ट, देवासाठी ख्रिस्तासाठी जगणं हे सोपं नाही माझे प्रियांनो. हे तेवढंच कठीण आहे जेवढं आम्ही विचार करतो माझे प्रियांनो. आम्हाला वाटतं की ख्रिस्त जीवनामध्ये आलो आणि जीवनामध्ये परेशानी नाही, परंतु माझ्या प्रियांनो त्या परेशानीमधून आम्हाला तारण, आम्हाला एक नवीन चमत्कार करण्यासाठी देव आमच्यासाठी उभा आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण प्रभूच्या नावाला धन्यवाद देणार आहोत की या दिवसामध्ये देखील प्रभू आमच्या बरोबर आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की हु आर यू ओ ग्रेट माउंटेन बिफोर झेरुबाबेल. आणि झेरुबाबेल कोण होता? हा देवाचा दास होता. हा देवाला आवडून घेणारा व्यक्ती होता. हा देवाचा व्यक्ती होता माझ्या प्रियांनो. आणि जर तुम्हाला वाटतं की देवाने देखील तुमच्यासाठी हे वचन बोलावं, देवाने देखील तुमच्या जीवनामध्ये आलेल्या समस्येसाठी या गोष्टी सांगाव्यात, तर मला असं वाटतं की आम्ही देखील देवासाठी समर्पित जीवन जगूया, देवाचं कार्य आम्ही पुढे नेऊया. आणि देव निश्चितच तसे देवदूत पाठवून ते जेवढे अडचणी तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये आहेत, ते सर्व नाहीसे करणार आहे. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो दुसऱ्या वचनामध्ये की ओ हु आर यू ओ ग्रेट माउंटन, या ठिकाणी म्हटलेलं आहे की हे महान पर्वता, तू कोण आहेस झेरुबाबेल पुढे. तू दुसऱ्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे, झेरुबाबेल पुढे तू सपाट मैदान होशील. सपाट मैदान मीन्स पूर्ण प्लेन, पूर्ण सपाट डोंगर प्लेन होणार आहे. आमच्या अडचणी सपाट होणार आहे. आमच्या अडचणी निघून जाणार आहे. आमचे श्राप निघून जाणार आहे. आमचे दुःख निघून जाणार आहे. ही अडचणीची वेळ निघून जाणार आहे माझ्या प्रियांनो. आणि देव ते पूर्ण करणार आहे जर आम्ही आमचं जीवन समर्पित केलेलं आहे. या आम्ही दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत. मी देखील माझ्या जीवनामध्ये ख्रिस्त जीवनामध्ये वाढत असताना मी देखील माझ्या जीवनामध्ये पुष्कळशा समस्येला तोंड दिलं माझ्या प्रियांनो. परंतु मी धीर हारले नाही, मी खचलो नाही. देव माझ्या बरोबर होता. आम्ही पाहणार आहोत समोरच्या वचनामध्ये की देव या ठिकाणी काय बोलत आहे. निर्गम याचा 14वा अध्याय ज्यावेळेस आम्ही वाचतो माझ्या प्रियांनो निर्गम याचा 14वा अध्याय, त्यावेळेस आम्हाला समजून येतं की देव त्या ठिकाणी काय म्हणत आहे. या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही हे तुमच्या वैयक्तिक अभ्यासासाठी असू द्या, मला तुम्हाला थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक बोध करायचा आहे. या ठिकाणी 14वा अध्याय 1 ते खालील वचन खूप मोठे आहेत, तर आम्ही वाचणार नाही. तर आम्ही थोडक्यामध्ये हे ठिकाणी पाहणार आहोत की मोशेला देव काय म्हणतो. आम्हाला हे सगळं स्टोरी माहिती, आम्हाला सगळी घटना घडलेल्या माहिती आहे, कारण आम्ही या ठिकाणी शिकत आलेलो आहोत ख्रिस्त जीवनामध्ये की मोशेच्या काळामध्ये काय घडलं. आणि हा जो 14वा भाग आहे, 14 अध्याय आहे माझ्या प्रियांनो, आम्हाला कळतं की हे क्रॉसिंग ऑफ रेड सी म्हणजे तांबडा समुद्र ओलांडणे, दुभागणे, हे ओलांडून
देवाचे लोक जातात, या ठिकाणी आम्हाला अडकाम पाहायला मिळतं माझे प्राणो, या ठिकाणी आम्हाला समस्या पाहायला मिळते. या ठिकाणी आम्ही पाहतो की देव मोशेला म्हणत आहे की ह्या मिस्री लोकांना तू घेऊन जा. आणि ज्यावेळेस आम्ही काही वचने या ठिकाणी पाहतो माझे प्राणो, या ठिकाणी आम्हाला कळून येतं, या ठिकाणी आम्हाला समजून येतं की देवाची योजना काय आहे. देव म्हणतो की आम्ही पी हाहिरोत या ठिकाणी जाणार आहोत, पी हाहिरोत ठिकाणी जाणार आहोत. आणि बिटवीन मगदून अँड द सी अपोजिट बाल जेफोन, तुम्ही वैयक्तिक अभ्यासासाठी ते वचन वाचू शकता. मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी थोडंसं वचन वाचू इच्छितो, तुम्ही कृपया इकडे लक्ष द्या. परमेश्वराने मोशेला म्हटले, इस्रायल लोकांना असे सांग की तुम्ही मागे फिरून मगदोल आणि समुद्र यांच्यामध्ये असलेल्या पिहाहिरोत पुढे बालसफोना समोर तळ द्यावा. त्या समोर समुद्राजवळ आपले डेरे उभा राहावे. मग फारो इस्रायल लोकांसंबंधामध्ये म्हणले की ते देशात गोंधळले आहेत, त्यांच्या रानात कोंडमारा झाला आहे. मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्याचा पाठलाग करीन व ह्या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना त्यांच्यावर मी गौरवशाली होईल आणि मीच परमेश्वर आहे हे मिस्र लोक ओळखतील. मग त्याप्रमाणे त्यांनी केले. इस्रायल लोक पळून गेले आहेत हे वर्तमान मिस्राच्या राजाला कळले. तेव्हा फारोचे व त्याचे सेवकाचे मन त्या लोकांसंबंधाने बदलले व ते म्हणू लागले की इस्रायल लोकांना आपल्या गुलामगिरीतून सुटून जाऊन दिले आहे, हे आम्ही काय केले. तेव्हा त्याने आपला रथ तयार करून आपले लोक आपल्या बरोबर घेतले. त्याने 600 नवे रथ व मिस्रातले सर्व रथ त्यावरील सर्व सरदारसह बरोबर घेतले. परमेश्वराने मिस्राचा राजा फारो याचे मन कठीण केले आणि तो इस्रायल लोकांच्या पाठीस लागला. इस्रायल लोक तर मोठ्या आश्वाने चालले होते. आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं माझे प्राणो की एक त्या ठिकाणी परमेश्वराने योजना केली. कोणी केली? कोणी केली योजना? ही परमेश्वराने केली माझे प्राणो, की त्या लोकांना तिथून आणलं. त्या मिस्र देशातून इस्रायली लोकांना त्या ठिकाणी देवाने आणलं. देवाने सांगितलं की तू त्यांना सांग की पिहाहिरोत या ठिकाणी थांबायला. ज्यावेळेस आम्हाला कळतं पिहाहिरोत आणि बालसफोना समोर राहण्यासाठी देवाने त्या ठिकाणी त्यांना सांगितलं, आज्ञा केली. आणि मग आम्हाला पाहायला भेटतं की देवाने फारोचं मन कठीण केलं आणि मग ते फारो त्याचे सैन्य घेऊन याच्या पाठीमागे लागले. इस्रायल लोकांच्या पाठीमागे आणि मोशेच्या पाठीमागे लागले. आणि फारो आणि या ठिकाणी फारो नजीक येऊन तेपला इस्रायल लोकांनी टळून पाहिले. तो मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली व ते परमेश्वराचा दावा करू लागले. त्यांना ते घाबरले. आता काय होईल? आता ते फारचे लोक आमच्या पाठीमागे आले आणि ते म्हणू लागले की हे आणि ते परमेश्वराचा दावा करू लागले, प्रभू आता आम्ही काय करायला पाहिजे. तेव्हा मोशेला ते जाऊन मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हता का? मिस्रात काय कबरा नव्हता म्हणून तू आम्हाला येथे रानात माराव्यास आणले? आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून? आम्ही तुला का म्हणत की आम्ही आहोत ते ठीक आहोत. माझे प्राणो, लोक खुरकू करू लागले. लोकांना त्रास होऊ लागला या सगळ्या गोष्टीचा आणि ते भयभीत झाले. आता काय होणार? ते मोशेला भांडू लागले की मोशे का बरं आम्हाला त्या ठिकाणी आणलं? का बरं आम्ही या ठिकाणी आलो? का बरं तू आम्हाला ठिकाणी आणलं? तिकडे आम्ही मेलो असतो बरं नसतो का? या ठिकाणी तू आम्हाला मारायला आणलं, त्या ठिकाणी आम्ही गुलामगिरीमध्ये राहिलो असतो, परवडलं असतं आम्हाला, परंतु तू आम्हाला या ठिकाणी आणलंस.
परंतु तू माझ्या जीवनामध्ये समस्या का बरं आणली, का बरं माझ्या जीवनामध्ये त्रास आहेत, का बरं माझ्या जीवनामध्ये वेदना आहेत. मी तर तू सांगतो की तुझ्याकडे आलं तर शांत आहे, तुझ्याकडे आलं तर जीवन आहे, तुझ्याकडे आलं तर कुठल्याही गोष्टीची अडचण नाही, परंतु माझं जीवन पूर्ण समस्येने भरलेलं आहे. हे कसं आहे प्रभूजी. असे कुरकुर आम्ही करतो, पास्टरांना फोन करतो, पास्टर प्लीज प्रार्थना करा, याला प्लीज प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी हे झालं ते झालं. असे कुरकुर आम्ही करू लागतो माझे प्राण. आम्हाला माहिती नाहीये की देवाची योजना काय आहे. ही देवानेच केलेलं आहे माझ्या प्राण्यांनो. आम्ही बहुत तास विसरतो. आम्ही इस्रायल लोक आहोत, आम्ही देवाचे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाची योजना आमच्या जीवनामध्ये आहे. खरोखर देव महान आहे. आणि या ठिकाणी आम्हाला कळतं नंतरच्या याच्यामध्ये मोशे लोकांना म्हणाला, आणि त्या गोष्टीमध्ये पाहायला भेटतं की मोशे म्हणतो लोकांना की, आम्ही पाहूया मोशे काय म्हणतो लोकांना, भेऊ नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करेल ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावायचे नाही. हालेलुया. आणि परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. अद्भुत वचन, अद्भुत देवाचं कार्य आहे माझ्या प्राण्यांनो. या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की मोशे म्हणते की भेऊ नका, स्थिर उभे राहा. या समस्येमध्ये आम्हाला, या दुःखामध्ये, या त्रासामध्ये, या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये माझ्या प्राण्यांनो आम्हाला भयभीत व्हायचं नाहीये. आता आम्हाला कुठल्याही गोष्टीचे आम्हाला परेशान व्हायचं नाही माझ्या प्राण्यांनो. कारण या ठिकाणी देवाचं वचन सांगितलं की भेऊ नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. जे परमेश्वर तुमचं तारण करणार आहे, परमेश्वर तुमचं आज अद्भुत तारण करणार आहे ते पहा. कारण ज्या मिस्र लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावायचे नाही. अद्भुत वचन आहे माझ्या प्राण्यांनो. देवा धन्यवाद असो या अद्भुत वचनासाठी माझ्या प्राण्यांनो की देव म्हणत आहे की जे समस्या तुम्ही आज पाहता, जे दुःख तुम्ही आज पाहता तुमच्या जीवनामध्ये, जे अडचण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आज पाहत आहात ते तुमच्या जीवनामध्ये इथून पुढे कधीच येणार नाही. हे देवाचं अभिवचन आहे माझ्या प्राण्यांनो आज तुमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रभूचे नाव धन्यवाद देणार आहोत. खरोखर देव अद्भुत आहे. मी देखील माझ्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टींना तोंड दिलेलं आहे माझ्या प्राण्यांनो. खूप साऱ्या समस्या माझ्या जीवनामध्ये आल्या. परमेश्वर तुम्हास लढेल, तुम्ही शांत राहा. हे माझ्या जीवनामध्ये मी अनुभवलेलं आहे माझ्या प्राण्यांनो. मला कळलेलं आहे, मला माहिती आहे की माझ्यासाठी देव लढणार आहे. मला कळलेलं आहे की माझ्यासाठी कोणतरी आहे. मला कळलेलं आहे की हे जे झालेलं आहे हे देव काढणार आहे. मी देखील माझ्या एक संकटामध्ये माझ्या जीवनामध्ये माझ्या मी लहान असताना माझ्या जीवनामध्ये पुष्कळचे चमत्कार माझ्या जीवनामध्ये मी पाहिले. खूप साऱ्या अडचणीतून मी गेलो, परंतु प्रभूने मला त्याच्यातून सोडलं. मला सांगायला आनंद वाटत ती गोष्ट की जी देवाने माझ्या जीवनामध्ये केली. एकदा एक काळ असं झाला माझ्या प्राण्यांनो की माझे वडील जे आहेत ते देवाचे दास आहेत आणि आमची वैयक्तिक सेवा आहे. आणि असं प्रसंग आला आमच्या जीवनामध्ये की एक वेळेस आम्हाला खायला देखील काय नव्हतं. भोजन आम्ही ज्यावेळेस म्हणतो आमचा सगळ्याचा नाश्ता झाला, दुपारचं आम्ही जेवलो आणि संध्याकाळची वेळ आली माझ्या प्राण्यांनो. माझ्या घरामध्ये माझे बहीण भाऊ, माझे आई वडील आम्ही होतो आणि ती वेळ अशी होती, रात्रीची वेळ, पाऊस पडत होता. आमची घराची लाईट कट केली होती. आमच्याकडं खायला काय नव्हतं माझ्या प्राण्यांनो. परंतु आम्ही त्या प्रसंगामध्ये खूप त्रासामध्ये होतो. आम्ही खूप लहान असताना आम्ही सर्व बहीण भाऊ आम्ही आमच्या आई वडिलांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मम्मी पप्पा आम्हाला खूप भूक लागलेली आहे, खूप त्रास होते पोटामध्ये. आणि नंतर
माझे वडील देवाचे सेवक असल्यामुळं त्यांचं जीवन जे आहे ते साधारण जीवन आहे माझ्या प्यानो. आणि ते म्हणाले की आता आता काहीच नाही माझे लेकरांनो, तुम्ही जा प्रार्थना करा, प्रभू काय ना काहीतरी मार्गदर्शन करेल, काय ना काहीतरी चमत्कार करेल. आम्ही लहान लेकरं, आम्ही परत गेलो, खेळायला लागलो. परत काय वेळेला आम्हाला परत भूक लागली, आम्ही परत गेलो. मम्मीला वडिलांना मागितलं की आम्हाला भूक लागलेली आहे. माझे वडील आणि आई एकमेकांमध्ये बोलू लागले की आता जेवायला काय करायचं, लेकराला भूका लागल्या, कसं आम्ही हे करणार. आणि त्यावेळेस आमच्याकडं लाईट नव्हती आणि काहीच गोष्टी नव्हत्या आमच्याकडं की जेणेकरून आम्ही घरामध्ये काय बनवू शकतो. तर माझे वडील म्हटले की तुम्ही प्रार्थना करा आणि झोपण्यासाठी तयार व्हा, झोपण्यासाठी बिछाने वगैरे तयार करा आणि तयार व्हा झोपण्यासाठी, काही काळजी करू नका, देव काय ना काहीतरी करेल. असं अद्भुतरित्या आमच्या वडिलांनी आम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं. परंतु आम्ही प्रार्थना केली, आम्ही तयारी केली झोपण्यासाठी. परत आम्ही झोपण्यासाठी तयार झालो आणि आम्ही झोपायला लागलो. परंतु झोप येत नव्हती माझ्याकडनं आम्हाला, कारण पोटामध्ये आमचे अन्न नव्हतं आणि कळ आमचं पोट झालं होतं माझ्याकडनं आणि काहीच नव्हतं आमच्या जीवन आम्हाला जेवणासाठी. आणि अशा कारणाने आम्ही मग परत आई वडिलांकडे गेलो की काहीतरी करा, म्हणून आम्हाला खूप भूक लागलेली आहे. ते दोघं पण म्हटले की तुम्ही काय करा, फक्त प्रार्थना करा आणि झोपून जा. ते आम्हाला रागवले. ते म्हटले की तुम्ही झोपून जा, प्रार्थना करा, देव अजूनही काहीतरी चमत्कार करू शकतो आणि करेल असं ते म्हणाले. आणि ज्यावेळेस आम्ही वापस झोपायला गेलो, माझ्या फ्रेंड घरामध्ये लाईट नाही, काही नाही. आम्ही दार असं उघडं करून, कारण वारा येण्यासाठी आम्ही दरवाजा असं उघडं करून ठेवला माझ्या फ्रेंडनो. पाऊस आणि त्यामध्ये अंधार सगळीकडं आमच्या घरामध्ये आणि जेवायला काही नाही. आम्ही झोपत होतो आणि मग नंतर काही काळाने काही वेळेनं असं झालं की एक मोठा प्रकाश आमच्या घरामध्ये आला, एक मोठा लाईट. आणि आमच्या घरासमोर एक मोठी कार येऊन उभं राहिली माझ्या प्यानो, एकदम फास्ट. आणि आमच्या घरासमोर येऊन उभं राहिली आणि ती व्यक्ती त्या कारमधून उतरली. ती व्यक्ती आमच्या घरामध्ये आली आणि माझ्या वडिलांना ते भेटले, त्यांनी सलाम घातला आणि ते बसले अंधारामध्ये आमच्यासोबत. आम्ही सगळे उपाशी. रात्रीच्या वेळेस माझ्या प्यानो ते त्यांनी एक वचन दिलं होतं की मी जर देवाने माझ्या जीवनामध्ये काही कार्य केलं तर मी देवासाठी काय ना काहीतरी करेल, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी खिशात हात टाकला आणि एक मोठं पाकिट त्यांनी माझ्या वडिलांच्या हातामध्ये दिलं माझ्या प्यानो. आणि त्याच्यामध्ये कितीतरी 1000 रुपये होते, पुष्कळसे, म्हणजे असे 4-5 का 1000 असे काहीतरी होते. आणि देवाने त्याचं काम केलं होतं म्हणून त्यांनी उत्कृष्टतेचं अभिवचन त्यांनी दिलं होतं. म्हणून त्यांनी माझ्या वडिलांच्या हातामध्ये ती गोष्ट देऊन टाकली. आणि ती दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला सकाळपासून माहिती नव्हतं, म्हणे पास्टर मला हे पैसे दुसऱ्यांना द्यायचे होते, हे जे पाकिट होतं मला एक वेगळ्या पास्टरला द्यायचं होतं, परंतु परमेश्वराने मला सकाळपासून तुमचा 3 वेळेस चेहरा दाखवला. 3 वेळेस मी तुमचा चेहरा पाहिला, देवाने मला दाखवला. आणि मला माहिती नाही, मी जात असेल देवाने मला ह्या ठिकाणी आणलं. आणि खरोखर देवाचं अद्भुत कार्य माझ्या प्राणांनो, जर आम्हाला देवाचं अद्भुत कार्य पाहायचं आहे, देवाचा आपल्या जीवनामध्ये चमत्कार पाहायचा आहे, तर आम्हाला खूप विश्वास, आम्हाला खूप एक आत्म्याने भरून प्रभू समोर उभा राहायचं माझ्या प्राणांनो. आणि देव एक अद्भुत कार्य करणार आहे. जो चमत्कार तुम्ही पाहणार आहात माझ्या प्राणांनो, तो एक वेगळा चमत्कार असणार आहे. इफ यू आर हॅव्हिंग डिफिकल्टीज, दॅट मीन्स यू आर अ चाइल्ड ऑफ गॉड. समस्या आहे तर तुम्ही देवाचे लेकरं आहात माझ्या प्राणांनो. तुम्ही आणि मी देवाचं आराधना नित्यप्रमाणे आम्हाला करायला पाहिजे. आम्हाला कुरकुर नाही करायला पाहिजे जे ह्याप्रमाणे ह्या लोकांनी केलेलं पाहिजे. प्राणांनो, आहेत प्रसंग आहेत आमच्या जीवनामध्ये, त्रास आहेत, परंतु देव आहे, देव पण आहे जे आम्हाला चमत्कार आमच्या जीवनामध्ये घडून आणणार आहे. आणि तरी लोक कुरकुर करू लागले आणि मोशे लोकांना म्हणाला की तुम्ही का कुरकुर करता, तुम्ही ते पाहणार आहात की जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी पाहिलं नाही.
जे त्रास तुम्ही आज सहन करत आहात ते दुःख, ते त्रास तुम्ही इथून पुढे तुमच्या जीवनामध्ये कधीच पाहणार नाही. आणि 15 आणि 16 वचन मध्ये आम्हाला पाहायला भेटतं की मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. या ठिकाणी प्रसंग पहा माझे प्राण्यांनो. समोर समुद्र, माग फारोचे सैन्य. ते घाबरू लागले की अरे बापरे, आता काय होईल? आता समोर समुद्र आहे, आता कसं काय होणार? त्यांना नक्कीच ते मोशेस मागे कुरकुर करू लागले. ज्यावेळेस मी वाचतो त्यावेळेस आम्हाला कळून येतं की मोशे देखील त्या ठिकाणी कन्फ्यूज झाला. आता काय करायचं? परंतु त्याला एक मार्ग माहिती होता, देवाचा धावा. आणि देव त्याला म्हणाला की मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू माझा धावा काय करीत बसला? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला, गो फॉरवर्ड. पुष्कळ वेळेस आम्ही प्रश्न करतो की मी पुढे कसं जाणार? माझ्या समोर ही समस्या आहे, माझ्या समोर ती समस्या आहे, माझ्या समोर ह्या गोष्टी आहेत, मी समोर कसं जाऊ? परमेश्वर म्हणतोय समोर जा, परमेश्वर म्हणतोय पुढे चला. आणि आम्हाला पुढे जायचं माझ्याकडनं. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर. म्हणजे इस्रायल लोक समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. आणि 21व्या वर्षामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की मोशेने आपला हात समुद्रावर उगारिला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोरात वारा वाहून समुद्र मागे हटविले. त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली, सुकी झाली. माझी प्राण्यांनो, त्या ठिकाणी एकही थेंब पाण्याचा नव्हता. ती जमीन सुकी जमीन होती. त्या समुद्रामध्ये सुकी जमीन. कधी तुम्ही ऐकलं का? त्रासामध्ये चमत्कार कधी ऐकलेत का? दुःखामध्ये देवाचा आनंद कधी ऐकला का तुम्ही? हे तेच लोक पाहू शकतात ज्यांचा देवावर विश्वास आहे. दुःखामध्ये, त्रासामध्ये आम्ही आनंद शोधलं, परेशानीमध्ये, अपयशीमध्ये आम्ही देवाला शोधणं, हे फक्त प्रेम लोक, जे धैर्यवान लोक आहेत, जे देवावर विश्वास ठेवणारे लोक आहेत, तेच करू शकतात. हालेलुया. आणि तेच त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार पाहू शकतात. मी देखील माझ्या जीवनामध्ये चमत्कार पाहिला लहानपणी असताना, आणि आतापर्यंत मी पाहत आहे माझ्या जीवनामध्ये मोठा चमत्कार होत असतो. माझे प्लॅनो असं म्हटलं की डोंट टेल गॉड हाऊ बिग इज युअर स्टॉर्म, टेल स्टॉर्म हाऊ बिग इज युअर गॉड. असं म्हटलेलं आहे की तुम्ही त्या वादळाला सांगू नका की त्या देवाला सांगू नका की देवा माझं वादळ बघ किती मोठं आहे. तुम्ही देवाला सांगा, तुम्ही त्या वादळाला सांगा की तुमचा देव किती महान आहे. हालेलुया. अद्भुत वचन आहे देवाचं. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की समुद्र 2 भागामध्ये वेगळा झाला. माझ्याकडे कोरडी भूमी जमीन त्या ठिकाणी तयार झाली. हे देवाचं कार्य आहे. हे देवाचं कार्य आहे माझे प्लॅन. खरोखर अद्भुत वचन आहे. आणि मला आणि तुम्हाला हे कधीच सोडायचं नाही. या ठिकाणी देव बोललेला आहे की धीर धरा, वाट पहा, शांत उभं राहा, देव अद्भुत कार्य करणार आहे. वेळाअभावी माझे प्राण्यांनो मी थोडंच बोलल. आणि आम्हाला समस्यामध्ये, दुःखामध्ये आम्हाला देवाकडे पाहायचं आहे. एक प्रसंग आला आमच्या जीवनामध्ये की असे पुष्कळचे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येत आहेत. एकदा ख्रिसमसच्या दिवसामध्ये आमच्याकडे एकदा काही 24 तारखेला 24 डिसेंबरला आम्हाला खायला देखील नव्हतं माझ्या प्लॅनो. आम्ही त्यावेळेस कपडे देखील घेतले नव्हते. परंतु देवाचं कार्य पहा कशा रीतीने त्याने आम्हाला मदत केली. आम्हाला दुपार झाली, आम्ही दुपारी जेवलो. संध्याकाळी जेवण नव्हतं माझे प्राण्यांनो आम्हाला. परंतु आता कसं करणार? संध्याकाळी जेवण पण नाही. आम्ही कपडे कसे घेणार क्रिसमसला? काय करणार? उद्या क्रिसमस आहे. आता आम्ही कसं हे गोष्टी करणार? आणि मग नंतर आम्ही प्रार्थना केली. मी प्रार्थना करत राहिलो. आम्हाला एक फोन आला एक वेगळ्या एक ठिकाणावरून की तुम्ही तुमच्या मुलाला पाठव म्हणून. मग मी त्या ठिकाणी गेलो आणि मी पैसे घेऊन आलो माझ्या प्लॅनो.
त्या व्यक्तीने देवाच्या कार्यासाठी आपला हात समोर केला आणि त्यांनी देवाच्या कार्यासाठी काही देवासाठी अर्पण त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी आम्हाला खायला नव्हतं माझ्या प्यानो, त्यावेळेस आम्ही मोठ्यातल्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन देवाने आम्हाला जेव घातलं माझ्या प्यानो. त्या 24 नाईटला ज्यावेळेस आम्हाला खायला काय नव्हतं माझ्या प्यानो, त्या 24 नाईटला आम्ही कपडे घेऊन त्या 24 नाईटला आम्ही सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवून आलो माझ्या प्यानो. का बरं? हे कसं झालं? ज्यावेळेस आम्हाला खायला देखील नव्हतं, देवाने आम्हाला मोठ्या हॉटेलमध्ये त्यांनी आम्हाला जेव घातलं. हे कोण करू शकतं माझ्या प्यानो? हे फक्त देव करू शकतो. आणि हे इस्रायल लोकांसाठी करू शकतो, हे त्याच्या लोकांसाठी करू शकतो. तर प्रश्न मला हा तुम्हाला करायचा आज या ठिकाणी संपवण्याच्या अगोदर, की आज तुम्ही आणि मी इस्रायल आहोत का? आज तुम्ही आणि मी देवाचे लेकर आहोत का? आज तुम्ही आणि मी मोशे आहोत का? आज तुम्ही आणि मी जेरुबाबेल सारखे आहोत का? आज प्रश्न करा. जर आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडत नाही तर आम्हाला जेरुबाबेल बनण्याची गरज आहे. जर आपल्या जीवनामध्ये चमत्कार होत नाही, जर आपल्या जीवनामध्ये साक्ष तयार होत नाही, तर आम्हाला मोशे, तर आम्हाला चमत्कार पाहण्यासाठी आम्हाला इस्रायल लोक बनण्याची गरज आहे माझ्या प्यानो. आणि जर नसेल तर ही वेळ आहे समर्पण करण्यासाठी, की प्रभू मला क्षमा कर, मला तुझं लेकरू बनव, मला तुझं चमत्कार पाहिजे. मी अडचणीमध्ये घाबरलो, मी अडचणीमध्ये मी तुझ्या विरुद्ध वाईट बोललो, प्रभूजी मला क्षमा कर. आणि इथून पुढे तुमच्या जीवनामध्ये चमत्कार तुम्ही होताना पाहणार आहात. अद्भुत कार्य प्रभू करणार आहे माझ्या प्यानो. हे फक्त थोड्या वेळासाठी नाही, हे हमेशासाठी आहे. देव अद्भुत कार्य तुमच्या जीवनामध्ये करत आहे. या आम्ही आमचे डोळे बंद करूया यावेळी सर्वजण. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद. ग्लोरी 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 ग्लोरी. धन्यवाद प्रभूजी. आम्ही तुझे आभार उपकार मानतो प्रभूजी. खरोखर तू महान आहेस, तू जिवंत आहेस प्रभू. मी प्रार्थना करतो प्रभू, आज जे बघत आहेत, जे पाहत आहेत, मी प्रार्थना करतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अद्भुत कार्य तू कर प्रभू. जे आम्ही पाहिले ज्याप्रमाणे की तू प्रभू समुद्र दुभागला, तू प्रभूजी प्रभू महान कार्य केलंस. तू डोंगर सपाट मैदान केलंस प्रभूजी. हे फक्त तूच करू शकतो. आणि ज्या ठिकाणी समुद्र होतं, समुद्राच्या ठिकाणी तू कोरडी भूमी तयार केलीस. खरोखर तू अद्भुत आहेस आणि तू हे तुझ्या लोकांसाठी केलीस. आमचा प्रभू तू महान आहेस. आमचा प्रभू तू अद्भुत आहेस. तू खरोखर तू प्रभू कार्य करणारा देव आहेस. असंख्य चमत्कार करणारा देव आहे. देव म्हणत आहे की तू मंडळीला सांगतो स्थिर उभे राहा. आज तुम्ही जे समस्या पाहत आहात ती इथून पुढे तुम्ही कधीच पाहणार नाही. हे देवाचं अभिवचन आहे. हे चर्च देव तुम्हाला सांगत आहे. चर्च देव तुम्हाला अभिवचन देत आहे. देव अभिवचन देत आहे. आम्ही सर्वजण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. प्रत्येकाचा ताबा तू घे प्रभू. समर्पणाची प्रार्थना आम्ही या ठिकाणी करत आहोत प्रभू. आम्ही समर्पण करूया प्रभूला. आम्ही म्हणूया प्रभूला की प्रभू मला माझ्या जीवनामध्ये चमत्कार पाहिजे आहे. प्रभू माझ्या जीवनामध्ये मला असंख्य चमत्कार, समुद्र डुबागलेला प्रभूजी, समुद्रामध्ये कोरडी भूमीसारखं चमत्कार मला पाहिजे आहे. अद्भुत चमत्कार मला पाहिजे. मला पाहिजे आहे. माझे डोंगर सपाट झालेले, माझे संकट सगळे निघून गेलेले मला पाहिजे आहे. आणि देव म्हणत आहे तू स्थिर उभा राहा. आणि आज देव तुझ्यासाठी लढणार आहे. देव आमच्यासाठी लढणार आहे. माझ्याकडे निराश होऊ नका, घाबरू नका. देव आमच्या बरोबर आहे. थँक्यू जीसस. आम्ही समर्पण करतो. येशूनात प्रार्थना करतो म्हणतोय प्रभूची. आमेन. आम्ही इथून पुढची वेळ आम्ही दानार्पणासाठी प्रार्थना करूया. दशांश अर्पण आम्ही सर्वजण देवाकडे ठेवूया. आम्ही त्यासाठी प्रार्थना करूया. दशांश आणि तुमचे दान अर्पण आम्ही त्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आणि मग आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करूया. मग आम्ही बेनेडिक्शन आणि मग शेवटची प्रार्थना करून आम्ही
पुढे जाऊया. आम्ही सर्वजण आपले डोळे बंद करूया. प्रभूजी, आम्ही तुला धन्यवाद, तुला गौरव लावून सांगतो, तुझे आभार, तुझे उपकार मानतो. प्रभूजी, तू अद्भुत आहेस, तुझा कोणीच नाही माझे प्रभू. मी प्रार्थना करतो, ज्यांनी कोणी प्रभूजी तुझे कार्यासाठी आपले हात, आपले मुठ मोकळे केले आहे प्रभू येशू, तू पाडले आहेस प्रभू, आणि याचा वापर तुझे कार्यासाठी तू करून घेऊन राजा. आणि प्रभू, याचं प्रभू कार्य तू हो दे प्रभू. मी प्रार्थना करतो की प्रभूजी तुझं कार्य वाढण्यासाठी प्रभू याचा वापर तू कर. आणि ज्यांनी दिलेला आहे प्रभू येशू, त्यांना आकाशाचे द्वार उघडून तू आशीर्वाद कर माझ्या राजा. आणि जे देऊ शकले प्रभू येशू, त्यांना पुढे प्रभू अधिक आणि अधिक देण्यासाठी तू मदत कर प्रभू. त्यांच्यावर देखील तुझा विपुल आशीर्वाद तू पाठव. तू स्वर्गाचे द्वार उघडून त्यांना तू आशीर्वाद तू कर माझ्या राजा, जेणेकरून त्यांची देण्याची इच्छा तू पूर्ण तू कर प्रभू येशू. आणि तुझं नाव तू गौरव करून घे प्रभूजी. आम्ही मध्यस्थी प्रार्थना करतो ह्यावेळेस प्रभू. आम्ही दुसराचं चर्च आल्यान चर्चसाठी आम्ही मागतो प्रभूजी. त्या मंडळीसाठी मंडळी तू आशीर्वाद तू कर प्रभू. तुझे पवित्र सामर्थ्याने तू कर माझ्या राजा. हो दे तुझे नाव गौरव माझे प्रभू. मी प्रार्थना विनंती करतो येशूच्या नावामध्ये. मंडळीमध्ये लागणारी गरज येशूच्या नावामध्ये पुरव. सर्व वयोवृद्धांसाठी, सर्व लेखनासाठी आम्ही मागतो प्रभू. प्रत्येकास ताबा तू कर, प्रत्येकास ताबा तू घे माझ्या प्रभू येशू. प्रत्येकाला स्पर्श कर, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू कर प्रभू येशू. लागणारी गरज येशूच्या नावामध्ये पुरव. हो प्रभू, आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू. सर्व कोविड-19 सगळं जागतिक लेवलवरती आम्ही प्रार्थना करतो माझ्या राजा. सर्व प्रभू सर्व प्रभू जागतिक लेवलवरती आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू. वी इंटरसेसर लॉर्ड जीसस, आम्ही प्रार्थना करतो मध्ये प्रभू की प्रभूजी हे कोविड-19 पासून प्रभू जगाला तू मुक्त कर प्रभू येशू. आणि करत आहेस, आमचा विश्वास आहे माझ्या प्रभू. मी प्रार्थना करतो सर्व कर्मचारी, सर्व डॉक्टर, सर्व लीडर्स, सर्व नर्सेस, सर्व पोलीस, सर्व आर्मी, सर्व प्रकारचे कार्य करणारे लोक, या कोविड-19 मध्ये सर्व सहकार्य करणारे लोक, सर्वांचा ताबा तू घे प्रभू येशू. मी प्रार्थना करतो प्रत्येकाला तू प्रभू सांभाळ, संरक्षण तू कर माझ्या राजा. आणि बोले तुझे नावाचं गौरव माझ्या प्रभू. मी प्रार्थना विनंती करतो येशूच्या नावामध्ये. सर्व काही तुझ्या हातामध्ये, तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो प्रभूजी. मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. इतर लोकांसाठी देखील आम्ही प्रार्थना करतो, जे आजारी आहेत, जे पीडित आहेत प्रभू येशू, जे कोविड-19 मध्ये इफेक्ट झाले प्रभू येशू, त्यांना देखील तू आरोग्य सामर्थ्य पुरव प्रभू येशू. आणि हो तुझ्या नावाचं गौरव. जगभरामध्ये प्रभू येशू ज्या प्रकारे आम्ही ऐकत आहोत की प्रभू येशू वॅक्सिन तयार झालेली आहे प्रभू येशू. खरोखर प्रभू आमचा विश्वास आहे की तू कार्य करत आहेस प्रभू. आणि लवकरात लवकर प्रभू येशू या जगाचं तारण तू करणार आहेस प्रभू. मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. सर्व प्रभूजी, सर्व जगभरातील चर्चेस सर्व लवकर खोलण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आणि मंडळीमध्ये सर्वजण लवकर एकमेकांची भेट होण्यासाठी लवकर आम्ही चर्चमध्ये येऊन सहभागिता घेऊन प्रभू येशू तुझी आराधना करावी असं तू कर माझ्या राजा. आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव. मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. या ठिकाणी प्रभू सर्व जमलेले, सर्व जे बघत आहेत प्रभू येशू, प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला तू आरोग्य दे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य तू कर माझ्या राजा. प्रभूजी तुझे आभार उपकार मानतो प्रभू येशू. मागील दिवसामध्ये तू आमच्या बरोबर होतास आणि हे दिवस देखील प्रभू तू पुढे देखील तू आम्हाला तू चालव प्रभू येशू. तुझ्या आत्म्याने भर प्रभू येशू, तुझ्या अभिषेकाने तू भर माझ्या राजा. मी प्रार्थना करतो प्रभू येशू, सर्व मंडळीचे लोक तुझ्या हातामध्ये सोपवतो प्रभू येशू. सर्व कार्य करणे, सर्व युथ तुझ्या हातामध्ये सोपवतो प्रभू येशू. हो प्रभू, सर्व लहान लेकर प्रभू येशू तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रत्येकाला स्पर्श कर प्रभूजी. प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये सोपवतो माझ्या राजा. तुझ्या आत्म्याने भर प्रभू येशू, तुझ्या सामर्थ्याने तू भर प्रभू येशू. हो दे तुझ्या नावाचं गौरव. आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू. प्रभू सर्व मंडळीतील सर्व जेवढे पण आजारी लोक आहेत प्रभू येशू, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. हो प्रभूजी, त्यांना तू आशीर्वाद तू कर माझ्या राजा. त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याने भर प्रभू येशू. त्यांना तू आरोग्य दे प्रभू येशू. प्रभूजी आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. आम्हा सर्वांना तू एकत्रित तू प्रभू येशू. जे मृत्युमुखी पडलेले प्रभू येशू या दिवसामध्ये प्रभू येशू, त्यांच्या परिवारासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू. त्यांना तू प्रभू येशू त्यांना सांत्वना तू दे प्रभू येशू. त्यांना तू शांती दे, त्यांना तू मदत कर प्रभू येशू. मी प्रार्थना विनंती करतो येशूच्या नावामध्ये. जे गरजवंत आहे प्रभू येशू मंडळीमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रभू येशू, तर तू योग्य वेळेस तुझी गरज तू पूर्ण प्रभू. या दिवसामध्ये पुष्कळशा अडचणी आहेत प्रभू येशू. मी प्रार्थना करतो तू पुरवठा करणारा देव आहेस. तू यहोवा इरे आहेस प्रभू येशू. सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपवतो. आणि पावसासाठी देखील प्रार्थना करतो. पाऊस देखील तू आशीर्वादाने तू पाठ प्रभू येशू.
हो हवा आहे तेवढं तू पाऊस पाठव प्रभू येशू आणि हो ते तुझं नाव सुद्धा प्रभू येशू. सर्व वैद्यकीय कर्मचारी, सर्व प्रकारचे पोलीस प्रशासन, सर्व प्रकारचे कर्मचारी आम्ही सर्व तुझ्या हातामध्ये सोपवतो प्रभू येशू. सर्व जनतेसाठी आम्ही मागतो प्रभू येशू. इस्रायलसाठी आम्ही प्रार्थना करतो येशू नावामध्ये. इस्रायलचं तू रक्षण करणारा देव आहेस प्रभू येशू. आमचा विश्वास आहे की तू त्या ठिकाणी कार्य करत आहेस प्रभू येशू. अद्भुत त्या ठिकाणी प्रभू येशू तुझं कार्य तू कर अशी आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो माझ्या राजा. आणि प्रार्थना करतो या दिवसामध्ये लोकांनी देवाकडे वळावं असं तू कर प्रभू येशू. या दिवसामध्ये लोकांनी प्रभू येशू तुझ्याकडे वळावं असं तू कर माझे राजा. त्यांनी तुझं धावा करावा असं तू कर प्रभू येशू. त्यांनी पश्चाताप करावा असं तू कर प्रभू येशू. सर्व प्रभू अधिकारी, सर्व कलेक्टर, सर्व तहसीलदार, सर्व जेवढे पण या ठिकाणी प्रभू येशू पण नेतृत्व करत आहेत सामाजिक लेवलवरती प्रभू येशू या देशाला चालवत आहेत प्रभू येशू. प्रत्येक ठिकाणी प्रभू येशू जे समाज सेवा करणारे प्रभू येशू मोठे पुढारी प्रभू इतर संघटनेचे प्रभू आम्ही प्रार्थना करू त्यांना तू योग्य मार्गदर्शन कर जेणेकरून ते तुझे प्रभू तुझी योग्य गोष्ट ते तुझ्या समाजामध्ये करते प्रभू येशू. जेणेकरून प्रभू तुझे नावाचं गौरव होईल. ज्या ठिकाणी सर्व काही शांतीने प्रेमाने प्रीतीने राहील प्रभू अशा आम्ही प्रार्थना करतो प्रभू. मी प्रार्थना करतो ज्या गोष्टी अपघात ज्या गोष्टी होतात प्रभू येशू सर्व काय तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रत्येकाच ताबा तू घे प्रभू येशू. आणि मी प्रार्थना करतो प्रत्येक जण तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रत्येकाच ताबा कर येशूला प्रार्थना विनंती करतो म्हणून तू ऐक. आम्ही येशूने शिकवलेली प्रार्थना आम्ही म्हणूया त्या आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर येईल. तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमचे ऋणी आम्हास सोडले आहे तसेच आमचे ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षित आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. मी विनंती करतो आमच्यामध्ये रेव्हरंड पाऊलस साळवे आहेत ते बेनेडिक्शन देतील शेवटला आशीर्वाद देतील आणि मग आम्ही सुवर्ण म्हणून आम्ही समाप्त करूया. आता प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची येईपर्यंत आपणा सर्व बरोबर आता आणि सदा सर्वदा असो. आमेन. सुवर्ण देवा प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम आणि सुंदर वचन आणि सेवा त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे आणि तुम्ही पण ऐकलं देवाचे आभार मानतो.